नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे, भोसरी पुणे येथील संजय हुंडाई शोरूम मधून 8 महिन्यापूर्वी ही वेणू कंपनीची कार घेतली होती। कार घेत असताना, विकत असताना ब्रँडच्या बाबतीत, दर्जाच्या बाबतीत ग्राहकाला इतकं सांगण्यात आलं आणि 8च महिन्यात अनेक ठिकाणी कलर उडालेला आहे। आणि या तरुणांनी मावळ तालुक्यामध्ये हे फ्लेक्स लावून हा गाडी घेऊन फिरत आहे। बऱ्याच ठिकाणी गंज लागलेला आहे आणि या ठिकाणी गाडीचे कार चालक जे आहेत ते अनेक वेळा संजय हुंडाई या शोरूम मध्ये येऊन वारंवार माहिती घेत होते की आमचे हे जे कलर आहे, आता या कलर स्पॉटेडच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी असे चट्टे पडलेले आहेत आणि या चट्ट्यामुळे पूर्णतः गाडीचं शो गेलेला आहे। गाडी नवी का जुनी असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर ज्यांनी गाडी विकत घेतलेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ। काय नाव तुमचं आणि काय सांगाल याबद्दल? माझं नाव अनिकेत बाबासाहेब शिंदे। मी गाडी घेऊन 8च महिने झाले आणि 3-4 महिन्यापासूनच गाडीचा कलर उडायला लागला होता। 1-2 स्पॉट होते म्हणून मी पण इग्नोर केले होते, चला म्हणलं जाऊ द्या होतं। पण आता गाडीच्या प्रत्येक पीसवरती एक स्पॉट आपल्याला नवीन दिसतोय आणि मी थोडी टेक्निकल गाडीचे इन्स्पेक्शन पण केलं। कार्स 24 असेल किंवा अजून काही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन पार्ट आहेत 2-3 की त्यांच्याकडनं मी गाडीचं इन्स्पेक्शन केलं तर मला असं निदर्शनास आलं तर ही गाडी रिपेंट करून विकली गेलेली आहे। तर शोरूमवाले मला सल्ला देतात की मी गाडी पेंट करून देतो, आम्ही पेंट करून, पण आम्ही 14-15 लाख रुपये मोजलेले आहेत, रोबोटिक पेंट करून गाडी आम्ही विकत घेतलेली आहे। तर आम्ही रिपेंट करून का गाडी घ्यायची, पहिला मुद्दा म्हणजे। आणि दुसरं म्हणजे रिपेंट सक्सेस नाहीये, रिपेंटचं ते स्वतःच गॅरंटी देत नाही वर्षभरानंतर की आम्ही काय करून देऊ म्हणून। आणि इथं आलं तर कोणीच रिस्पॉन्स करत नाहीये। काय मेल करून महिना झालाय, मी कोर्टामध्ये पण दिलेलं आहे, पण त्यांना असं वाटतं की आपलं काहीच होत नाही म्हणून त्यांचं चाललंय लाईटली सगळं विषय। आणि गाडीचा पेंट तर पूर्ण डॅमेज होत चाललेला आहे। तर अशा कंडिशन मध्ये आपण काय करायचं? बरं, किती तारखेला गाडी घेतली होती तुम्हाला कुणी इश्यू केली? मी गाडी घेतली होती सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये घेतली होती गाडी आणि ज्ञानेश्वर सर म्हणून आहे त्यांनी गाडी दिली होती। तर याच्यामध्ये दोन्ही सर्व्हिसचे जीएम आणि सेलचे जीएम दोघांना मी वारंवार सांगतोय की अशी गोष्ट माझ्यासोबत घडतीये, तुम्ही गाडीचं काहीतरी डिसिजन घ्या, पण कोणीच काही त्यामध्ये डिसिजन देत नाहीये। आणि ते म्हणतात हा मॅनेजर नाही, तो मॅनेजर नाहीये, आमच्या हातात काही नाहीये, मग तुम्ही काय करायचं तर करा, तुम्हाला कसं करायचं तसं करा, कंप्लेंट करा, काही करा, आम्ही काय तुमचं हे करून देणार नाही म्हणून। तर आता माझी जवळजवळ 10वी वेळ आहे इथं, त्यामुळे मी म्हणलं आता जे माझ्या सोबत घडलं ते लोकांसोबत नको घडायला म्हणून म्हणलं हे संजय हुंडाई सोबत तुम्ही गाड्या डीलच करू नका। ह्यांची पार्किंग बघा तुम्ही, गाड्या अशाच लावतात रस्त्यावरती, पार्किंग नाहीये, काही नाहीये। नवीन गाड्या सुद्धा विदाऊट नंबर प्लेट अशाच लावलेल्या आहेत। चिखलामध्ये गाडी डिस्पॅच करून देतात, ते चिखलामध्ये सिमेंट उडून पण माझ्या गाडीला तर दुसऱ्या दिवशी सिमेंट लागलेलं होतं। ते म्हणलं नाही तुमच्याकडनं लागलं, म्हणलं ठीक आहे जाऊ द्या म्हणून। पण यांचं तुम्ही बघितलं ना, तुम्हाला गाड्यांच्या पार्किंगची पण सोय अशीच दिसेल, पुढेही पॉश एरिया नाही, नवीन गाड्या सुद्धा अशाच पुढे पण गिचमिडीमध्ये कचराकुंडीमध्ये असतात। एक दिवस आधी येऊन मी पाहिलं होतं। तर कुठे कुठे जास्त स्पॉट पडलेले आहेत, पत्रा कुठं कुठं गंजत आहे, ते पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी दाखवत आहेत। इथं बोनट आहे, हा मेजर पार्टला बोनटला 2-3 प्रकारचे पॉइंट आहे। बोनटच्या ठिकाणी 2-3 पॉइंट आहे, या ठिकाणी गंज पडलेला आहे आणि कलर उडल्यानंतर ना प्रायमर हा प्रकारच दिसत नाहीये, फक्त कलर आहे। तर या ठिकाणी आहे आणि वरच्या बाजूला कुठं आहे? वरच्या बाजूला या ठिकाणी पूर्ण कलर उडून पत्र पण पातळ होत चाललंय आणि अनेक अशा डिक्कीच्या बाजूला कुठे आहे। 8 महिन्यामध्ये जर संजय हुंडाई कंपनीमधनं जर ही वेणू कार घेतलेली आहे आणि ह्या वेणू कारचा जर कलर उडत असेल तर ग्राहकांना यांनी कुठली गॅरंटी दिलेली आहे? आणि विकत असताना इतकं गोड गोड बोलतात आणि एकदा कार विकली की परत ते ग्राहकाशी नीट वागत नाहीत। ग्राहकाच्या कारचा कलर निघून जातोय आणि कलर निघून गेल्यानंतर पण त्यांना काही जाणीव नाहीये की ग्राहक या संदर्भामध्ये त्यांना वारंवार शोरूमला येत असताना वेळ पैसा वाया जातोय, मानसिक त्रास होतोय। आता तरी हुंडाई वेणू कंपनीची ही कार जी रिपेंट केलेली आहे, नवीन कार म्हणून विकण्यात आलेली आहे, ही बदलून देणार का?
अन्यथा या ठिकाणी हा तरुण आव्हान करतोय की 6 महिने मध्ये गाडीचा कलर प्रायमर न केल्यामुळे तसेच चुकीची पेंटिंग प्रोसेस असल्यामुळे खराब होत आहे. तसेच कंपनी रिपेंटचा सल्ला देत आहे. यामुळे हुंदाईच्या गाड्या खास करून संजय हुंदाईमध्ये घेऊ नका असं आव्हान करत हा मावळ तालुक्यामधनं भोसरीमध्ये हा तरुण पोचलेला आहे, जे संजय हुंदाई कंपनीचं शोरूम आहे. तर आता तरी या तरुणाचे पूर्ण पैसे घेऊन रिपेंट केलेली कार जी आहे ती बदलून भेटेल का, किंवा पेंट केला तर तो पेंटची गॅरंटी वॉरंटी देणार का, याकडे या कार चालकाचं लक्ष लागलेलं आहे. शोरूम मधनं काय रिस्पॉन्स भेटतोय यावर सगळं चाललेलं आहे. तर बघूयात केव्हा या कार चालकाचा प्रश्न शोरूमच्या वतीनं आणि हुंदाई कंपनीच्या वतीनं सुटेल याकडे लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. तर ज्यांनी कार विकलेली आहे आम्ही त्यांच्याकडनं तुम्ही कार विकायला होते त्यावेळेस काय सांगितलं होतं? कशाचं? कार विकताना तुम्ही काय आश्वासनं दिली होती ग्राहकाला? त्याचा काय विषय नव्हता त्याचा कलरचा. नाही, पण 4 महिन्यातच कलर निघायला लागला. मग गाड्या कलरची वॉरंटी गॅरंटी किती वर्षाची आहे? ते ऍडवायझर सांगतील तुम्हाला सर्व सर्व्हिस. बरं, ऍडवायझर काय सांगतील? तुम्ही विकत असताना मला नाही काय माहिती त्याचं. तुम्ही कार विकली? नाही, मग कलरचं मला काय माहिती नाही त्याचं. हा. कार विकायला कोण होतं? कार मी विकली पण मला ते कलरचं वगैरे माहिती नाही. नाही, ते पण तुम्ही सर्व्हिस टीम असते. तुमचं विकलेली कार जी आहे तिचा कलर जातोय, ग्राहक तुम्हाला येऊन सांगतात. त्याच्यासाठी सर्व्हिस टीम आहे. सर्व्हिस टीम त्यांना हे करतात. मग हुंदाईच्या गाड्या नागरिकांनी घ्यावा किंवा नाही यावर काय सांगा? घ्यावा. मग त्या अशी सर्व्हिस दिल्यास देतील कसे ना तुम्हाला, घ्यावं? clear करून कसे देतील. कार घेण्यात यावी? मला सांगा ना, ते सर्व्हिस ऍडवायझर ते टीम आहेत का? चला ना आपण जाऊ. तुम्ही आम्ही बोलवतो. तर सर्व्हिस ऍडवायझर आहे, आम्ही त्यांच्याशीही नाही ना, आम्हाला नाही माहिती. तुम्ही दाखवायला पाहिजे कोण आहे. सर्व्हिस ऍडवायझर कोण आहेत त्यांना बोलवता? बोलवतो. बोलवा. त्यांना आपण 1 तास झाले सांगतोय, तुम्ही येतच नाही. तुमचे जीएम पण आले, ते जीएम ला बोलून घ्या ना. समोरच येते तेव्हा तिथं थांबले. नवीन गाडी बघा ही. ही नवीन गाडी इथं लावली. ते अशा गाड्या जर धुळकात पडल्या तर त्यांना गंज नाही पकडणार का? हुंदाई कंपनी या शोरूमवर काही कारवाई करणार का? का हुंदाई कंपनीच्या गाड्या नागरिकांनी घ्याव्यात का नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी शोरूमचं गाडी विकल्यानंतर सर्व्हिसचे जे मॅनेजर आहेत किंवा सेल्स मॅनेजर आहेत या ठिकाणी ग्राहकाला एंटरटेनमेंट पण करत नाहीयेत. भोसरी येथील संजय हुंदाई शोरूमचा हा व्यवहार बघितल्यानंतर इथले तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? काय आता तुम्ही इथं थांबलेले, काय यांच्याकडनं रिस्पॉन्स भेटतोय? आता इथं येऊन जवळजवळ तासभर झालंय. आम्ही म्हणलं की आम्ही असं मीडियापर्यंत पसरवणार आहे, आमच्यासोबत अन्याय झालेला आहे, पण तरी पण अजून कोणीच नाही आलं. म्हणजे आतापर्यंत माझी 10वी-12वी वेळ आहे, फक्त नाईटली घेतात, काही करत नाहीये. गाडी विकस्तवर त्यांचे दिवसातून 10 फोन होते, पण गाडी घेतल्यापासून काहीच रिस्पॉन्स नाही. किती लाखाची गाडी घेतली? 14.5 लाखाची गाडी आहे आणि 3-4 महिन्यापासूनच प्रॉब्लेम येतोय गाडीला कलरचा. 3-4 महिन्यापासूनच कलरचा हा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी संजय हुंदाई भोसरी पुणे येथील जे शोरूम आहे, शोरूमचे मॅनेजर असतील, सर्व्हिस मॅनेजर असतील, जीएम असतील, काही उत्तर द्यायला तयार नाहीत. बघूयात हुंदाई कंपनीकडनं या शोरूमवर काय कारवाई होती आणि नागरिकांनी हुंदाई वेन्यू कार घ्यावी का नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी. तर हे कुणाला प्रॉब्लेम असण्यापेक्षा या ठिकाणी ज्या गाडीचा रंग उडालेला आहे त्यांना फार मोठा मनस्ताप होतोय. 10 वेळा ये जा करूनही या ठिकाणी गाडीचं काम केलं जात नाही. अनेक ठिकाणी पत्रा गंजलेला आहे. 8च महिन्यात ही अवस्था झालेली आहे.